आपल्या आजूबाजूला कितीतरी अदृश्य शक्ती आहेत, जसं की इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्ड्स. पण एखाद्या एकाच पॉइंटवर हे फील्ड बाहेर पसरतंय की आत खेचलं जातंय हे कसं मोजायचं? तर आजच्या या भागात आपण प्रवाहाची हीच भाषा म्हणजे डायव्हर्जन्स म्हणजे नेमकं काय हेच समजून घेणार आहोत. हाच तो महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. विचार करा ना, एखाद्या नदीच्या प्रवाहासारखंच. हे अदृश्य प्रवाहसुद्धा कुठून तरी उगम पावत असतील, नाही का? किंवा कुठेतरी जाऊन मिळत असतील. पण हे सगळं एका इतक्या लहान, सूक्ष्म बिंदूवर कसं ओळखायचं? तर याचं उत्तर आहे डायव्हर्जन्स. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. ही फक्त एक संख्या आहे, एक माप, जे आपल्याला सांगतं की कोणत्याही एका विशिष्ट पॉइंटवर प्रवाह किती पसरतोय किंवा किती एकत्र येतोय. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रवाह बाहेरच्या दिशेने ढकलला जातोय की आत ओढला जातोय हे मोजण्याचं काम डायव्हर्जन्स करतो. ओके, आता ही संकल्पना अजून सोपी करून समजून घेऊया. चला एका काल्पनिक उपकरणाची मदत घेऊ. समजा आपल्याकडे एक डायव्हर्जन्स मीटर आहे आणि हे मीटर दुसरं तिसरं काही नसून एक छोटासा अगदी लवचिक फुगा आहे. कल्पना करा. आता बघा, जर आपण हा फुगा अशा ठिकाणी ठेवला जिथे प्रवाह बाहेरच्या दिशेने पसरतोय, तर काय होईल? बरोबर, तो फुगा फुगायला लागेल. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स. आणि याचा अर्थ सरळ आहे, त्या बिंदूवर त्या क्षेत्राचा एक स्रोत आहे, एक सोर्स आहे. आणि याच्या अगदी उलट, जर प्रवाह आतल्या दिशेने खेचला जात असेल तर आपला फुगा काय होईल? तो आकुंचन पावेल. बरोबर, यालाच म्हणतात निगेटिव्ह डायव्हर्जन्स. आणि हा बिंदू त्या क्षेत्रासाठी एका सिंकसारखा म्हणजे एखाद्या ड्रेनसारखा काम करतो, जिथे सगळं काही आत ओढलं जातं. पण समजा फुग्याच्या आकारात काहीच बदल झाला नाही तर? मग काय? याचा अर्थ अगदी सोपा आहे. प्रवाह फक्त त्या बिंदूतून सरळ पुढे जातोय. तिथे कोणताही सोर्स नाही आणि सिंकही नाही. यालाच आपण शून्य डायव्हर्जन्स म्हणतो. चला तर मग आता आपलं हे काल्पनिक डायव्हर्जन्स मीटर घेऊन प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरूया आणि सुरुवात करूया इलेक्ट्रिक फील्डपासून, म्हणजेच विद्युत क्षेत्रापासून. हे बघा, हे आहे गॉसचा नियम. मॅक्सवेलच्या 4 मूलभूत समीकरणांपैकी एक महत्त्वाचं समीकरण. आता हे ∇.D=ρ बघायला थोडं क्लिष्ट वाटू शकतं, पण थांबा, याचा अर्थ इतका सोपा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल. या समीकरणाचा साधा सरळ अर्थ असा आहे की विद्युत क्षेत्राचा सोर्स किंवा सिंक म्हणजे दुसरं काहीही नसून फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक चार्ज असतो. म्हणजे जिथे चार्ज तिथेच फील्डचा उगम किंवा शेवट. आता बघा किती सोपं आहे. जेव्हा आपण आपलं डायव्हर्जन्स मीटर एका पॉझिटिव्ह चार्ज जवळ नेतो तेव्हा काय होतं? ते फुगतं, कारण पॉझिटिव्ह चार्ज हा एक सोर्स आहे. आणि जेव्हा तेच मीटर निगेटिव्ह चार्ज जवळ नेतो तेव्हा ते आकुंचन पावतं. का? कारण निगेटिव्ह चार्ज हा एक सिंक आहे. इतकं सोपं आहे हे. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डचं तर समजलं. आता आपण आपलं मीटर घेऊया चुंबकीय क्षेत्रात म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये. आणि इथे आपल्याला एक खूप अनपेक्षित आणि तितकाच महत्त्वाचा परिणाम बघायला मिळतो. मॅक्सवेलचं दुसरं समीकरण आपल्याला एक गोष्ट अगदी ठामपणे सांगतं की चुंबकीय क्षेत्राचा डायव्हर्जन्स नेहमीच कायम 0 असतो. ∇.B=0. नेहमीच. याचा अर्थ काय होतो? खूपच सोपा आणि तितकाच गहन आहे. याचा अर्थ आपलं डायव्हर्जन्स मीटर चुंबकीय क्षेत्रात कधीही आपला आकार बदलत नाही. ना ते फुगतं ना ते आकुंचन पावतं. आणि यावरून एकच निष्कर्ष निघतो, चुंबकीय क्षेत्राला कोणतेही स्रोत किंवा सिंक नसतातच. आणि हाच तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डमधला सगळ्यात मोठा मूलभूत फरक आहे. बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पॉझिटिव्ह चार्जपासून सुरू होतात आणि निगेटिव्ह चार्जवर संपतात. पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्सना सुरुवात किंवा शेवट असं काही नसतंच. त्या नेहमी बंद लूप म्हणजे एक वर्तुळ पूर्ण करतात. आणि म्हणूनच आपल्याला निसर्गात कधीही एकटा नॉर्थ पोल किंवा एकटा साऊथ पोल सापडत नाही. ते नेहमीच जोडीनेच येतात. बरं, डायव्हर्जन्स फक्त स्थिर क्षेत्रांसाठीच नाही तर प्रवाहाचं वर्णन करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक करंट, जिथे चार्जचं संवर्धन होतं, म्हणजे चार्ज कधी नष्ट होत नाही. हे आहे कंटिन्युइटी इक्वेशन. हे चार्जच्या संवर्धनाचा नियमच आहे, पण गणिताच्या भाषेत. सोप्या शब्दात सांगायचं तर समजा एखाद्या भागातून चार्ज बाहेर वाहतोय, म्हणजे करंटचा पॉझिटिव्ह डायव्हर्जन्स आहे, तर साहजिकच त्या भागातील एकूण चार्जची घनता कमी व्हायलाच पाहिजे. चार्ज कुठे गायब होत नाही, तो फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकतो. आतापर्यंत आपण फक्त एका पॉइंटवर, एका बिंदूवर काय घडतंय हे पाहिलं.
पण जर आपल्याला संपूर्ण व्हॉल्यूममध्ये म्हणजेच एका त्रिमितीय जागेत काय घडतंय हे जाणून घ्यायचं असेल तर इथे मदतीला येतो डायव्हर्जन्स थेरम म्हणजेच डायव्हर्जन्स प्रमेय. या प्रमेयाची मूळ कल्पना खरंच खूप सुंदर आणि प्रभावी आहे. हे आपल्याला सांगतं की एखाद्या व्हॉल्यूमच्या आत असलेल्या सगळ्या सोर्स आणि सिंकचा एकूण परिणाम हा त्या व्हॉल्यूमच्या पृष्ठभागातून म्हणजे सरफेसमधून बाहेर पडणाऱ्या एकूण प्रवाहा एवढाच असतो. याला आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, कल्पना करा की एका बॉक्समध्ये असंख्य खूप सारे डायव्हर्जन्स मीटर ठेवले आहेत. दुसरी पायरी, आता आतल्या सगळ्या मीटरचं फुगणं आणि आकुंचन पावणे ह्या सगळ्यांची बेरीज करा. आणि तिसरी, शेवटची पायरी, ही बेरीज त्या बॉक्सच्या पृष्ठभागातून बाहेर पडणाऱ्या निव्वळ प्रवाहितकीच असेल. अचूक हेच आहे डायव्हर्जन्स प्रमेय. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? डायव्हर्जन्स ही फक्त एक गणितातली किचकट संकल्पना नाहीये, तर ती या विश्वाचं वर्णन करणारी एक मूलभूत, एक फंडामेंटल भाषा आहे. आज आपण पाहिलं की डायव्हर्जन्स आपल्याला कोणत्याही क्षेत्राच्या सोर्स किंवा सिंकची ताकद सांगतो. आपण हेही पाहिलं की इलेक्ट्रिक चार्ज हे इलेक्ट्रिक फील्डचे सोर्स आहेत, तर मॅग्नेटिक फील्डला असे कोणतेही सोर्स नसतात आणि म्हणूनच मॅग्नेटिक लाईन्स नेहमी बंद लूप तयार करतात. आणि शेवटी डायव्हर्जन्स प्रमेयामुळे आपण आतल्या स्थानिक कारणांना बाहेरच्या जागतिक परिणामांशी कसं जोडू शकतो हे पाहिलं. डायव्हर्जन्स आपल्याला निसर्गाच्या कार्यपद्धतीबद्दल बरंच काही सांगून जातो, पण हा तर त्या भाषेतील फक्त एक शब्द आहे. जरा विचार करा, या भाषेतील इतर शब्द आणि नियम आपल्याला या विश्वाबद्दल अजून कोणती नवी रहस्य उलगडून दाखवू शकतील?